आता त्यानंतर दशम भाव. आता दशम भावातून आपण काय बघतो, तर दशम भावातून आपण कर्म बघतो, नोकरी बघतो, व्यवसाय बघतो, प्रतिष्ठा बघतो, राजकारण बघतो, त्यानंतर वडील बघतो. म्हणजे दशम भाव म्हणजे आपला कर्म भाव आहे, की ज्यातून आपण आपल्या कर्माविषयीचं जे संचित आहे किंवा जे आपण करणार आहोत त्या संदर्भातलं जे कार्य करणार आहोत आपण उपजीविकेसाठी, याचा सर्व विचार हा दशम भावातून आपल्याला करावा लागतो किंवा आपण तो करतो. आता जर दशम भावामध्ये जर चंद्र असेल तर जातकाला काय फळ मिळतं? सुरुवातीला नोकरीत अस्थिरता असते, कारण हे बघा, दशम भाव म्हणजे आपला कर्म भाव आहे आणि चंद्र म्हणजे चंद्र आपला मनाचा पण कारक आहे आणि चंद्र हा चंचलता आहे, चंद्राच्या अंगी गतिशील आहे. चंद्र एका जागी राहू शकत नाही. तर अशा व्यक्तींचा एक वीक पॉइंट असतो की हे एका जागी जास्त दिवस जॉब करत नाही, कारण हे नेहमी कंपनी बदल बदल हे करत असता. हा चंद्राचा स्वभाव आहे. सुरुवातीला नोकरीत अस्थिरता असते, अनेक वेळेला नोकरीत बदल होताना आपल्याला दिसतो. म्हणजे 1 वर्ष या ऑफिसमध्ये, 6 महिने त्या ऑफिसमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये, असे हे नोकरीत सतत बदल करताना आपल्याला दिसतात. व्यवसायाची आवड आणि ओढ या लोकांना असताना आपल्याला दिसते आणि त्यात पण त्यांची चढ उतार होताना आपल्याला बघायला मिळते. व्यवसायात असो किंवा नोकरीत असो, चढ उतार होताना आपल्याला बघायला मिळते. लोकांचा संबंध येईल अशी नोकरी आणि व्यवसाय करा. या लोकांनी जे आहे ना, जर व्यवसाय जर यांना करायचा असेल तर पाणी, द्रव पदार्थ किंवा पांढऱ्या वस्तू, एखाद्या ग्रह उपयोगी वस्तू, अशा लोकांची, अशा व्यवसायाचा जर अशा वस्तूंचा जर या लोकांनी व्यवसाय केला किंवा अशा फॅक्टरीज मध्ये जर या लोकांनी नोकरी केली तर यांना समाजामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला बघितलं मिळतं. अशा लोकांना मान सन्मान, राजकारण, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, धार्मिक संस्था यांच्याशी जर संबंध असेल तर अशा व्यक्तींचं करिअर चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना आपल्याला दिसतं. या लोकांना वडिलांचे सुख चांगले मिळते व कोणत्याही क्षेत्रात असले तरी प्रसिद्धीही मिळताना दिसते. दशम भावातून आपण प्रसिद्धी पण बघत असतो आणि चंद्र हा प्रसिद्धीसाठी चांगला सपोर्टिंग रोल प्ले करतो. त्यामुळे चंद्र जर दशम भावात असेल तर अशा लोकांना प्रसिद्धी ही मिळताना आपल्याला बघायला मिळते. आता हे झालं, जर चंद्र जर चांगला असेल तर या प्रकारच्या जातकाला होणारा फायदा हा आपल्याला बघायला मिळतो. तर या उलट जर चंद्र जर बिघडला, अशा लोकांना जर चंद्र बिघडला तर याचे सगळे निगेटिव्ह पॉइंट आपल्याला बघायला मिळतात. जसे की नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणीचा त्रास होतो, अडचणीचा सामना यांना करावा लागतो. त्यानंतर अशामध्ये व्यवसायात, नोकरीत अपयश व अस्थिरता अशा प्रकारचे योग या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडचणीचा सामना हा यांना करावा लागतो.